नमस्कार, आपण पाहता यशवंत नगरी न्यूज. पाहूयात आताची सर्वात मोठी बातमी. वकील साहेबांनी या ठिकाणी आपल्याला एकंदरीत जे काही 12-13 साली उसाचं आंदोलन झालेलं होतं त्या संदर्भामध्ये एकूण केसेस या ठिकाणी 47 होत्या आणि त्या 47 केसेस निकाली निघाल्या. त्याच्यामध्ये निर्दोष मुक्त करण्यात आलं. मी आदरणीय वकील साहेब ॲडव्होकेट संग्रामसिंह निकम यांचं आणि त्यांच्या सहकारी यांचं मी अभिनंदन करतो. अजून आमच्यावरती पूर्वीच्या 2 केसेस होत्या. एक वाई न्यायालयामध्ये, 2 फलटणमध्ये होत्या, तर त्या 3ही निर्दोष झालेल्या आहेत. म्हणजे अशा एकूण 50 झाल्या. अजून एक शिल्लक आहे आमची सातारा न्यायालयामध्ये आणि अजून एक खाली खाईच्या कोर्टामध्ये आहे, तालुका कोर्टामध्ये. म्हणजे अशा एकूण केसेस आमच्या 52 होत्या. एक सगळ्यात महत्वाची बाब जी आहे की आम्हाला 13ला अटक झाली. इंदापूरला आंदोलन करत असताना आम्ही येरवड्याच्या जेलमध्ये गेलो. जेलमध्ये असताना सुद्धा आंदोलनाच्या स्थळी प्रत्यक्षात नसताना शेतकरी त्यांचा प्रश्न घेऊन रस्त्यावरती आलेला होता आणि या सगळ्या केसेसमध्ये आमचं नाव त्या ठिकाणी घेण्यात आलेलं होतं. त्यावेळचं काँग्रेस सरकार आणि राष्ट्रवादी सरकारचं मी अभिनंदन करतो की तुरुंगात असताना सुद्धा आमची कृती बाहेर चालू होती असं समजून आमच्यावरती गुन्हे त्यांनी दाखल करून घेतले. याचा अर्थ सत्ता आणि तिचा वापर हा खऱ्या अर्थानं जुलमी पद्धतीनं त्या काळामध्ये काँग्रेस आणि राष्ट्रवादीनं केलेला होता, शेतकऱ्यांची आंदोलनं दडपून टाकण्यासाठी. परंतु न्यायालयामध्ये कोणताही पुरावा काँग्रेस आणि राष्ट्रवादीची मंडळी सादर करू शकली नाही. प्रशासनाला हाताला धरून खऱ्या अर्थानं दडपशाही मार्गानं त्या काळामध्ये ऊसाचं आंदोलन चिरडून टाकण्याचा प्रयत्न या मंडळींनी केलेला होता. मी पोलीस प्रशासनाला दोष देणार नाही, कारण ते हुकमाचे ताबेदार होते, त्यांनी त्यांचं काम केलं. परंतु त्या काळी मुख्यमंत्री स्वर्गीय यशवंतराव चव्हाण साहेबांच्या मातीतलेच पृथ्वीराज बाबा चव्हाण होते आणि त्यांच्याकडून खऱ्या अर्थानं महाराष्ट्रातल्या शेतकऱ्याचं भलं होईल अशा अपेक्षा होत्या. परंतु त्या अपेक्षा त्या काळामध्ये वेळेला मिळाल्या. एखादा व्यक्ती, सभ्य व्यक्ती सुद्धा राजकारणाच्या पटलावरती सत्तेमध्ये आल्यानंतर अन्याय कसा करू शकतो त्याचं हे एक मूर्तिमंत उदाहरण शेतकऱ्यांच्या वरती घातलेले गुन्हे जे आहे. आज यातून न्यायालयानं जरी आमची निर्दोष मुक्तता केली असेल तरी सुद्धा हा लढा आम्ही सामान्य जनतेचा, कष्टकरी जनतेचा लढत होतो आणि हा योग्य होता. त्याच्यावरती आज एक प्रकारे शिक्कामोर्तब झालेला आहे.